आज आपण पॅटर्न टर्मिनॉलॉजी पार्ट 3 विषयी माहिती घेणार आहोत. मुस्लिम हे कॉटनचे पातळ फॅब्रिक असते. याला मलमलचे कापड असेही आपण म्हणतो. ब्लीच केलेले किंवा ब्लीच न केलेल्या सुतांपासून ते बनविले जाते. याला औद्योगिक कापड असेही म्हटले जाते. या कापडाचा उपयोग ड्रॅपिंग आणि नमुना बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये केला जातो, म्हणजेच पॅटर्न अल्टरेशनसाठी याचा वापर करतात. ग्रेन फॅब्रिक मधील धाग्यांची दिशा म्हणजेच ग्रेन म्हणून ओळखले जाते. वार्प ग्रेन 10 CFT ग्रेनला सेल्वेज किंवा काटकोन समांतर असलेले धागे म्हणजे वार्प ग्रेन म्हणून ओळखले जातात. त्याची लांबीनुसार ग्रेन देखील म्हणतात, म्हणजेच त्याला लेंथवाईज ग्रेन असेही म्हटले जाते. वेप्ट ग्रेन कपड्यापासून जे सेल्वेज पर्यंत कपड्यावर विणलेल्या धाग्याला वेप्ट ग्रेन असे म्हणतात. त्याला क्रॉसवाईज ग्रेन असेही म्हटले जाते. कापड विणत असताना त्याच्या वार्प ग्रेनला समांतर अशा दोन्ही बाजूस जी किनार तयार होते तिला आपण सेल्वेज असे म्हणतो. सेल्वेजलाच सेल्वेज क्लिपिंग किंवा सेल्वेज रिलीज टेन्शन असेही म्हटले जाते. बायस कपडा तिरकस आकारामध्ये जर कापड असो तर त्याला आपण बायस असे म्हणतो. ट्रू बायस जर कपडा 45 अंशाच्या कोनातून कापला जात असेल तर त्याला आपण ट्रू बायस असे म्हणतो. फ्रिल, काउल, स्टार वर्क याच्यासाठी फ्री बायस हे उत्तम कापड असते. बोईंग अँड स्क्विंग फॅब्रिक ग्रेन मध्ये हा एक दोष आहे. ट्रू बायस कपडा नसेल तर कपडाचा इफेक्ट जो आहे तो बोईंग करताना थोडासा कमी खेचला जातो किंवा त्याच्यावरचा ताण कमी होतो. त्या ताण आणि ताणाचा परिणाम होतो, त्यालाच आपण काय म्हणतोय, बोईंग अँड स्विंग. पिन मार्किंग स्टाईल लाईन प्लेसमेंटचे मूल्यांकन करण्यासाठी मलमल किंवा ड्रेस फॉर्मद्वारे पिनांची मालिका ठेवणे याला पिन मार्किंग म्हणून ओळखले जाते. ते ड्रॅपिंगच्या प्रक्रियेमध्ये वापरले जाते. टेप मार्किंग हे देखील ड्रॅपिंगच्या प्रक्रियेत वापरतात. डिझाईनच्या वैशिष्ट्यांचे मूल्यांकन करण्यासाठी आणि पॅटर्न विकसित करताना मार्गदर्शन प्रदान करण्यासाठी टेपद्वारे स्टाईल लाईन प्लेसमेंटला टेप मार्किंग म्हणतात. हे ड्रॅपिंग प्रक्रियेत वापरतात. बॅलन्स कपड्याच्या भागावर परिपूर्ण संबंध जे सर्व एकत्र करून एक एकक बनवतात, ज्यामध्ये प्रत्येक भाग अचूक प्रमाणात किंवा दुसऱ्याशी सुसंगत असतो, त्याला संतुलन म्हणजेच बॅलन्स असे म्हटले जाते. बॅलन्सिंग पॅटर्न कपड्याचे ब्लेंड आणि फिट सुधारण्यासाठी पॅटर्नच्या भागामध्ये सामील होण्यामधील फरक समायोजित करण्यासाठी शोधणे हे पॅटर्न संतुलन करणे म्हणून ओळखले जाते, म्हणजेच बॅलन्स अ पॅटर्न. HBL हॉरिझॉन्टल बॅलन्स लाईन म्हणजेच कोणतीही रेषा जी ड्रेस फॉर्मवर पॅरलर म्हणजेच जमिनीला समांतर अशी आखली जाते तिला हॉरिझॉन्टल बॅलन्स लाईन असे म्हटले जाते. HBL लाईन ही नेहमी पॅटर्न बॅलन्सिंगसाठी उपयोगी आणतात. ASTM स्टँडर्ड ASTM ही अशी चाचणी आहे जी अमेरिकन सोसायटी फॉर टेस्टिंग अँड मटेरियल ही प्रक्रिया गुणवत्ता आणि परिपूर्णतेसह पार पाडण्यासाठी वस्त्र उद्योगात आणि वस्त्र उद्योगासाठी मानदंड आणि मानके निश्चित करते. AAMA ही अमेरिकन ॲपरल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ही ASTM प्रमाणेच आहे.
हे देखील वस्त्र उद्योगामध्ये निकष आणि मानके निश्चित करतात. सिम्बॉल की ही एक पॅटर्न ड्राफ्टिंग मध्ये वापरल्या जाणाऱ्या मापांचे छोटे रूप असते, जसे CF सेंट्रल फ्रंट, BP बस्ट पॉइंट, SW साइड वेस्ट, HBL हॉरिझॉन्टल बॅलन्स लाईन, CB सेंट्रल बॅक, SS साइड सीम, SH शोल्डर, SH टिप शोल्डर टिप इत्यादी.